तुम्ही कधी असा विचार केला आहे का की काही लोक रोज थोडंसं काम करूनही आयुष्यात खूप पुढे जातात, तर काही लोक मोठे मोठे संकल्प करूनही काही दिवसातच हार मानतात. आपण अनेकदा विचार करतो की यश मिळवण्यासाठी मोठे बदल करावे लागतात. पण जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल हा एखाद्या छोट्या सवयीपासून सुरू होऊ शकतो, तर आज आपण ज्या पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत ते पुस्तक सांगतं की रोज फक्त 1% सुधारणा केली तरी काही वर्षानंतर तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. आणि म्हणूनच ॲटॉमिक्स हॅबिट्स हे पुस्तक जगातील सर्वात प्रभावशाली पुस्तकांपैकी एक मानलं जातं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या सवयींकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. ॲटॉमिक हॅबिट्स हे पुस्तक लिहिलं आहे जेम्स क्लिअर याने. जेम्स क्लिअर हे लेखक, वक्ते आणि सवयींचा सखोल अभ्यास करणारे विचारवंत आहेत. त्यांच्या मते आपल्या आयुष्यातील यश किंवा अपयश हे एखाद्या मोठ्या निर्णयांमुळे घडत नाही, ते आपल्या रोजच्या छोट्या सवयींमुळे घडतं. आणि या छोट्या सवयींना त्यांनी नाव दिलं आहे ॲटॉमिक हॅबिट्स, म्हणजे अतिशय छोट्या आणि शक्तिशाली सवयी. हे पुस्तक इतकं प्रसिद्ध का आहे? कारण हे पुस्तक मोटिवेशनवर अवलंबून राहायला सांगत नाही. हे पुस्तक सिस्टम म्हणजे पद्धत तयार करायला शिकवतं. लेखक सांगतात, तुम्ही तुमच्या ध्येयाच्या पातळीपर्यंत उंचावत नाही, तर तुमच्या सवयींच्या पातळीपर्यंत खाली येता. याचा अर्थ असा की फक्त मोठी स्वप्न पाहून उपयोग नाही, त्या स्वप्नांसाठी योग्य सवयी तयार करणं महत्त्वाचं आहे. पुस्तकातील पहिला आणि सर्वात शक्तिशाली धडा आहे, दररोज फक्त 1% सुधारणा करा. सुरुवातीला हा बदल खूप छोटा वाटेल, पण काही महिन्यांनी आणि काही वर्षांनी त्याचा परिणाम आश्चर्यकारक असतो. कल्पना करा, एक व्यक्ती रोज फक्त 10 मिनिट पुस्तक वाचते. दुसरी व्यक्ती म्हणते, माझ्याकडे वेळ नाही. एका वर्षानंतर पहिल्या व्यक्तीने अनेक पुस्तके वाचलेली असतात, तर दुसरी व्यक्ती तिथेच असते. फरक मोठ्या निर्णयांमध्ये नव्हता, फरक छोट्या सवयींमध्ये होता. दुसरा धडा, गोलपेक्षा सिस्टीम महत्त्वाची आहे. गोल म्हणजे ध्येय आणि सिस्टीम म्हणजे त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची पद्धत. जेम्स क्लिअर सांगतात, लोक ध्येयावर जास्त लक्ष देतात, पण यशस्वी लोक सिस्टमवर लक्ष देतात. जर एखाद्या विद्यार्थ्याला चांगले गुण मिळवायचे असतील, तर फक्त मला चांगले गुण मिळवायचे आहेत असं म्हणणं पुरेसं नाही. रोज अभ्यास करण्याची सवय, योग्य वेळेचे नियोजन आणि सातत्य आवश्यक आहे. तिसरा धडा, आयडेंटिटी म्हणजेच ओळख बदला. हा पुस्तकातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. लेखक सांगतात, सवयी बदलण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वतःची ओळख बदलणे. उदाहरणार्थ, मला वाचन करायचं आहे असं म्हणण्यापेक्षा मी एक वाचणारी व्यक्ती आहे असं स्वतःला सांगणं अधिक प्रभावी आहे, कारण तुमच्या कृती तुमच्या ओळखीशी जुळायला लागतात. चौथा धडा, सवय कशी तयार होते. जेम्स क्लिअर सवयींचे 4 टप्पे सांगतात. 1 संकेत, 2 इच्छा, 3 कृती, 4 बक्षीस. प्रत्येक सवय या 4 टप्प्यांमधून तयार होते. जर तुम्हाला चांगली सवय तयार करायची असेल तर ती स्पष्ट करा, ती आकर्षक बनवा, ती सोपी बनवा आणि ती समाधान देणारी बनवा. वाईट सवयी कशा मोडायच्या? लेखक सांगतात, वाईट सवयी मोडण्यासाठी उलट करा, ती अदृश्य करा, ती कंटाळवाणी बनवा, ती कठीण बनवा आणि ती कमी समाधानकारक बनवा. कारण वातावरणाचा आपल्या सवयींवर खूप मोठा परिणाम होतो. वातावरणाची शक्ती. आपण अनेकदा इच्छाशक्तीला दोष देतो, पण लेखक सांगतात, बऱ्याच वेळा समस्या इच्छाशक्तींमध्ये नसते, ती वातावरणांमध्ये असते. जर अभ्यासाचं वातावरण असेल तर अभ्यासाची शक्यता वाढते. जर सतत विचलित करणाऱ्या गोष्टी आजूबाजूला असतील तर लक्ष केंद्रित करणं कठीण होतं. म्हणून चांगल्या सवयींसाठी योग्य वातावरण तयार करणं आवश्यक आहे. कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य. लेखक सांगतात, परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करू नका, सातत्य ठेवा.
एक दिवस चुकलात तर चालेल, पण 2 दिवस सलग चुकू नका, कारण मोठे परिणाम हे छोट्या सातत्यपूर्ण कृतीमधून निर्माण होतं. लोकांना वाटतं मोठं यश मिळालं की आयुष्य बदलतं, पण जेम्स क्लिअर सांगतात, आयुष्य आधी सवयींमुळे बदलतं आणि नंतर यश दिसायला लागतं. तुम्ही रोज जे करता तेच हळूहळू तुमचं भविष्य बनवतं. आज तुम्ही जे आहात ते तुमच्या कालच्या सवयींचा परिणाम आहे आणि उद्या तुम्ही जे असाल ते तुमच्या आजच्या सवयीवर अवलंबून असेल. तुम्हाला तुमचे आयुष्य बदलायचं असेल तर मोठ्या गोष्टी करण्याची वाट पाहू नका. एक छोटी सवय निवडा, आजपासून सुरू करा. कारण छोट्या सवयींची ताकद सुरुवातीला दिसत नाही, पण कालांतराने त्या तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात. जर तुम्हाला हा ॲटॉमिक हॅबिट्स पुस्तकाचा मराठी सारांश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमची एक चांगली सवय कॉमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशा जगप्रसिद्ध पुस्तकांचे सखोल मराठी सारांश पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका अशा पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत जे कदाचित तुमच्या विचार करण्याच्या आणि जगण्याच्या पद्धतीत मोठा बदल घडवून आणेल. लक्षात ठेवा, मोठे बदल एका दिवसात होत नाहीत, पण छोट्या सवयी एक दिवस मोठं आयुष्य घडवतात. धन्यवाद.